तर नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. गेल्या 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना तक्रार नोंदवायची आहे. तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ ती तक्रार कशी नोंदवायची. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला क्रॉप इन्शुरन्स सर्च करायचं. अशा प्रकारचं ॲप्लिकेशन येईल, त्यावर इन्स्टॉल करायचं आहे. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करायचं. इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसतील. यामध्ये कंटिन्यू ॲज अ गेस्ट करायचं. यामध्ये स्टेटस ऑफ इन्शुरन्स पॉलिसी, नो इन्शुरन्स प्रीमियम आणि 3 नंबरचं जे ऑप्शन आहे क्रॉप लॉस, यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला 2 प्रकारचे ऑप्शन दिसेल, त्यावर वरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सर्वांनी आपापला नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर अशा प्रकारे आपल्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारचा विंडोज ओपन होईल. त्यामध्ये ज्या सीझनसाठी आपण अप्लाय केला आहे तो टाकायचं. खरीप असेल तर खरीप टाकायचं. त्यानंतर वर्ष निवडायचे, वर्ष 2024. त्यानंतर स्कीम निवडायची. ते 2 प्रकारच्या स्कीम असतात. प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम. त्यामध्ये 1 नंबरचं निवडायचं आहे, कारण आपण प्रधानमंत्री फसल विमा योजनेमधूनच फॉर्म भरलेला आहे. त्यानंतर स्टेट टाकायचं आहे आपलं, जे पण स्टेट असेल ते. महाराष्ट्र टाकायचं. त्यानंतर सिलेक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथं विचारतं आहे फ्रॉम व्हेअर डिड यू एनरोल, म्हणजे नेमकं तुम्ही फॉर्म कुठे भरलेला आहे. तुम्ही बँक थ्रू भरला आहे का, फॉर्मल ऑनलाईनद्वारे भरला आहे का, CSCद्वारे भरला आहे. मी CSCद्वारे भरला आहे, त्यामुळे मी CSC टाकतो आहे. त्यानंतर इथं विचारतं आहे डू यू हॅव ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर. जर तुमच्याकडे ॲप्लिकेशन किंवा पॉलिसी नंबर असेल तर यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा पॉलिसी नंबर किंवा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण पीक विमा भरलेला आहे त्या ठिकाणून आपल्याला एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे. पीक विम्याची पावती दिलेली आहे. त्या पावतीवरती ॲप्लिकेशन नंबर असतो किंवा पॉलिसी नंबर असतो, तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. अशा प्रकारे तो नंबर इथे टाकायचा आहे आणि डन याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो पॉलिसी नंबर आपण टाकलेला आहे तो नंबर इथं दिसेल, तर या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे ॲप्लिकेशन आपलं आहे ते खाली दिसेल. त्यावरती अशा प्रकारे या चेकबॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची विंडो ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. यामध्ये टाईप ऑफ इन्सिडेंट नावाचा 1 नंबरचा ऑप्शन आहे. त्यावरती आपलं कशा प्रकारे आपले नुकसान झाले आहे ते टाकायचं आहे. यामध्ये भरपूर असे ऑप्शन आहे. ॲनिमल अटॅक, जसे कोणी एखाद्या प्राण्याने वगैरे अटॅक केली त्यामुळे बी नुकसान होतं आहे. त्यामध्ये क्लाउड ब्रस्ट म्हणजे ढगफुटी, सायक्लोन म्हणजे वारे, त्यानंतर डिसीज एखादा रोग, त्यानंतर एक्सेस रेनफॉल म्हणजे जास्त प्रकारचा पाऊस म्हणजे अतिवृष्टी. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खूप सारे ऑप्शन असे आहे खाली, अनसिजनल रेन, फ्लड. त्यामुळे आपल्याला एक्सेस रेनफॉल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला डेट ऑफ इन्सिडेंट निवडायची आहे. यामध्ये मित्रांनो, पीक विमा हा 72 तासाच्या आत करावा लागतो. पीक विम्याचा जो क्लेम आहे, तक्रार जी आहे ती 72 तासाच्या आत करावी लागते. त्यामुळे डेट ही 72 तासाच्या आतलीच निवडावी.
मी इथे 3 सप्टेंबर निवडतो आहे. त्यानंतर स्टेटस ऑफ क्रॉप ॲट द टाईम ऑफ इन्सिडंट, म्हणजे ज्यावेळेस तुमचं नुकसान झालं आहे त्यावेळेस क्रॉप कोणत्या स्टेजमध्ये होते असं इथं विचारतं आहे. त्यामुळे मी इथं लिहितो आहे स्टँडिंग क्रॉप हार्वेस्टर. स्टँडिंग म्हणजे तुमचं क्रॉप उभं होतं, हार्वेस्टर म्हणजे तुमचं क्रॉप काढण्यासाठी आलेलं होतं तेव्हा तुमचं नुकसान झालं आहे. कट, स्प्रेड, बंडल, कंडिशन फॉर डायरेक्ट, ज्यावेळेस आपण सोयाबीन कट करतो आणि वाळवण्यासाठी जमिनीवर टाकतो त्यावेळेस जर तुमचं नुकसान झालं आहे तर तिथं कट टाकायचं आहे. जर उभं आहे, जर हार्वेस्टिंगसाठी आलं होतं त्यावेळेस जर नुकसान झालं तर हार्वेस्टेड असं टाकायचं आहे, म्हणजे काढणीसाठी आलेलं होतं तेव्हा नुकसान झालं आहे. स्टँडिंग क्रॉप म्हणजे तुमचं क्रॉप सध्या उभं होतं, तर मी हार्वेस्टेड निवडतो इथून. एक्सपेक्टेड लॉस इन पर्सेंटेज, यामध्ये तुमचं लॉस किती पर्सेंट झालं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जर तुमचं जर 50% म्हणजे अर्धं जर क्रॉप डायरेक्ट नुकसान झालेलं आहे अर्ध्या क्रॉपचं, त्या ठिकाणी तुम्ही 50% टाकू शकता. जर 90% झालं आहे तर 90%, आणि पूर्ण जर लॉस झाला आहे तर 100% टाकू शकता. मी इथं माझं 50% टाकतो आहे. रिमार्क, यामध्ये तुम्ही लिहू शकता कशा प्रकारे तुमचं नुकसान झालं आहे, तुमचं सगळी काही माहिती याच्यामध्ये तुम्ही रिमार्कमध्ये लिहू शकता. त्यानंतर खाली 2 ऑप्शन आहे अपलोड डॉक्युमेंट. तर पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. त्यामध्ये तुमचं जे क्रॉप आहे त्या क्रॉपचं ज्या ठिकाणी तुमचं शेतामध्ये नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणचा फोटो अपलोड करायचा आहे 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये. आणि अपलोड व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 सेकंदाचा व्हिडिओ काढायचा आहे त्या ठिकाणचा ज्या ठिकाणी आपलं नुकसान झालेलं आहे. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट या बटनावर तिथं समोर एक ग्रीन कलरच्या बॉक्समध्ये बाण दिसतो त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला परमिशन मागतं आहे, त्यामुळे या ॲप्लिकेशनला सर्व परमिशन द्यायची आहे. त्यानंतर आपल्या शेतातील ज्या ठिकाणी आपलं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणचा फोटो काढून उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये एक बाण दिसतोय त्या बाणावरती क्लिक करायचं आहे. तशाच प्रकारे आपल्या शेतातील झालेल्या नुकसानीचे व्हिडिओसुद्धा काढायचा आहे शेतात जाऊन. अशा प्रकारे 5 सेकंदाचा व्हिडिओ काढायचा आहे. व्हिडिओ स्टॉप करून पुन्हा त्या बाणावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर मित्रांनो सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक ऑप्शन येईल थँक्यू म्हणून, आणि क्रॉप लॉस रिपोर्टेड सक्सेसफुली असं मेसेज येईल. हा डॉकेट आय डी ना मित्रांनो, हा स्क्रीनशॉट मारून ठेवायचा आहे, कारण या डॉकेट आय डीवरूनच आपण क्लेमचं स्टेटस बघू शकतो की आपला क्लेम कुठंपर्यंत आहे काय, ते या नंबरवरूनच बघू शकतो आपण. तर थँक्यू मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला. ओके, थँक्यू.